नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. दररोज नाश्त्याला काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर ही घ्या मस्त चवदार आणि भरपूर पौष्टिक अशी आप्पे रेसिपी. मिश्र डाळीची जाळीदार अशी ही आप्पे रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. यामध्ये 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. नंतर त्यामध्ये पाणी ओतून त्या रात्रभर भिजत ठेवल्या. हे प्रमाण 6 ते 7 माणसांसाठी आहे. रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी थोडे पाणी ओतून त्या मिक्सरमधून बारीक करून घेतले. बारीक करून घेतल्यानंतर तुम्हाला जर टाईम असेल तर ते पीठ थोडा वेळ भिजू ठेवावे. नसेल तर ते लगेच केले तरीही चालेल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पीठ ठेवावे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करू नये. या पद्धतीने जर तुम्ही केले तर आप्पे छान होतात. जाळीदार चविष्ट असे होतात. या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि जिरी टाकली. सर्व मिक्स करून त्यामध्ये ढोबळी मिरची, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकली. सर्व मिक्स करून घेतले. हे पहा, आप्याचे पीठ या पद्धतीने तयार झालेले आहे. मला जर यामध्ये कांदा टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही फक्त पिठाचेही आप्पे करू शकता. गॅस पेटवून त्यावरती भांडे 2 मिनिटे गरम करून घेतले. नंतर त्यामध्ये तेल सोडून आप्याचे पीठ सोडून घेतले. नंतर झाकण ठेवून एका बाजूने आप्पे 2 मिनिटे वाफलून घेतले. या पद्धतीने तुम्हीही नक्की ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा ती कशी झाली आहे. 2 मिनिटानंतर लगेच दुसऱ्या बाजूने आप्पे 2 मिनिटे वाफलून घेतले. हे आप्पे कांद्याची चटणी, खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान लागतात. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.